आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आता सोमवारी म्हणजे 8 ऑगस्टला सुनावणी होणार आहे। सगळ्यांच्या लिखित युक्तिवादाचा आढावा घेऊन पुढचा निर्णय घेऊ असं आज सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं। तसंच याचिका मोठ्या खंडपीठाकडे सोपवण्याबद्दलचा निर्णय सुद्धा सोमवारीच घेतला जाईल असं नमूद करण्यात आलंय। दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर मांडल्यानंतर दिलेली मुदत वाढवून द्या, खरा शिवसेना पक्ष म्हणून मान्यता आणि धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे कॅम्पनं दाखल केलेल्या अर्जावर निर्णय घेऊ नये अशा प्रकारच्या सूचना सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला सुद्धा केल्या आहेत। निवडणूक आयोगानं शिंदे गट आणि शिवसेनेला 8 ऑगस्टपर्यंत आपलं म्हणणं लेखी स्वरूपात मांडण्यासाठी सांगितलं होतं, परंतु आता न्यायालयाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत पक्षाच्या चिन्हाबद्दलचा सुद्धा निर्णय होणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आता 8 ऑगस्टला सुनावणी होणार आहे। सगळ्यांच्या लिखित युक्तिवादाचा आढावा घेऊन पुढचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेईल। तसंच याचिका ही अधिक मोठ्या खंडपीठाकडे सुद्धा जाणार का नाही हे सुद्धा लवकरच कळेल। दरम्यान फडणवीस सरकारच्या भवितव्यावर म्हणजे शिंदे फडणवीस सरकारच्या भवितव्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची टांगती तलवार कायम आहे। गेले 2 दिवस सर्वोच्च न्यायालयात राज्यातल्या सत्ता संघर्षावर सुनावणी झाली आणि या सुनावणीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय, कारण या प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकाल न्यायालयाच्या इतिहासातला मैलाचा दगड ठरणार आहे। भावनेवर किंवा त्या ठिकाणी आपल्या मतावर न्यायालयाचा निर्णय होत नसतो। सत्यमेव जयते, त्यामुळे शिवसेना सत्याची बाजू आहे शिवसेनेची आणि शिवसेना जिंकणार म्हणजे जिंकेल। राज्यातील सत्ता संघर्षावर सलग दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली। या सुनावणीत दोन्ही बाजूने पक्षांतर बंदी कायद्यावर जोरदार युक्तिवाद करण्यात आला। पक्षांतर बंदी कायदा हाच युक्तिवादाचा केंद्रबिंदू होता। शिंदे गटातील 16 आमदारांना पक्षांतर बंदी कायदा लागू होत नसल्याचा दावा शिंदे गटाचे वकील हरीश साळवेंनी केला। शिंदे गटानं पक्षांतर केलं नसून त्यांचा केवळ तो पक्षांतर्गत असंतोष असल्याचा दावा शिंदे गटाच्या वकिलांनी केलाय। तसंच पक्षांतर बंदी कायदा हा पक्षांतर्गत विरोधी कायदा असू शकत नाही असाही युक्तिवाद हरीश साळवेंनी केलाय। अध्यक्षांची त्या ठिकाणची कार्यकक्षा काय या सगळ्या गोष्टींचा विचार करत त्या ठिकाणी न्यायव्यवस्था निर्णय करत असते। आम्हाला वाटलं म्हणून भावनेवर किंवा त्या ठिकाणी आपल्या मतावर न्यायालयाचा निर्णय होत नसतो। एकीकडे आपण बंडखोरी केली नसल्याचा दावा शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टासमोर केला जातोय, तर दुसरीकडे शिंदे गटातील 16 आमदार अपात्र असल्याचा युक्तिवाद शिवसेनेकडून करण्यात आला। त्यावर 40 आमदारांना 15 आमदारांचा गट अपात्र ठरवू शकत नाही अशी भूमिका शिंदेंच्या वकिलांनी कोर्टासमोर मांडली। तर राज्य घटनेतील 10व्या सूचीनुसार शिंदे गटातील आमदार अन्य पक्षात विलीन न झाल्यानं त्यांना अपात्र ठरवावं असा युक्तिवाद शिवसेनेच्या वकिलांनी केला। आमच्या वकिलांनी जी बाजू मांडली ती मात्र 100% योग्य भूमिका मांडली, म्हणून कालपासून त्यांच्या वकिलाची त्रेधा तिरपीट उडते असं दिसून येते। पण न्यायदेवता योग्य तो न्याय देईल आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्यमेव जयते, त्यामुळे शिवसेना सत्याची बाजू आहे शिवसेनेची आणि शिवसेना जिंकणार म्हणजे जिंकेल। राज्यातील सत्ता संघर्षाची व्याप्ती पाहता हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवायचं की नाही यावरही सुप्रीम कोर्टात बरंच खल झालं। शिवसेनेच्या वकिलांनी घटनापीठाकडे प्रकरण सोपवण्यास विरोध केला। राज्यातील सत्ता संघर्षावर आता सोमवारी सुप्रीम कोर्ट फैसला सुनावणार आहे। त्यामध्ये शिंदे गटानं बंडखोरी केली आहे की तो पक्षांतर्गत असंतोष आहे यावर सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे शिक्कामोर्तब होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे शिंदे गटाच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व राजकीय परिस्थिती खरं तर पेचप्रसंगच निर्माण झालाय। या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांची कार्यकक्षा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात अधोरेखित होणार आहे आणि त्यामुळेच या सगळ्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय कोणता निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। राज्यातल्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्ट निकाल देणार असलं तर या प्रकरणामुळे विधानसभा अध्यक्षांची कार्यकक्षा
आणि अधिकारांची व्याख्या आणखी स्पष्ट होणार आहे। शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेनं शिंदे गटातल्या 16 आमदारांना अपात्रतेसंदर्भात नोटीस बजावली। त्या विरोधात शिंदे गटातील आमदारांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली। त्यानंतर सुप्रीम कोर्टानं तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या नोटीसीला स्थगिती दिली। त्यानंतर राज्यातल्या शिंदे सरकारच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला। खरं तर बुधवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या आमदारांच्या अपात्रतेच्या वादावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतला पाहिजे अशी भूमिका शिंदे गटाच्या वकिलांनी घेतली। त्यावरून सरन्यायाधीशांनी आश्चर्य व्यक्त केलं। गुरुवारी झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीशांनी पक्षाकडून काढल्या जाणाऱ्या व्हीपविषयी सवाल उपस्थित केला। तसंच आपण राजकीय पक्षाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यास ते लोकशाहीसाठी घातक असल्याचं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं। आपण पक्षांतर केलं नसल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जातोय आणि त्यामुळेच तत्कालीन विधानसभा उपाध्यक्षांनी अपात्रतेची दिलेली नोटीस अयोग्य असल्याचं शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात सांगण्यात येत आहे। कोर्टात दोन्ही बाजूनं करण्यात आलेला हा युक्तिवाद पाहता विधानसभा अध्यक्षांची कार्यकक्षा कोर्टाकडून अधोरेखित केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। त्यामुळे वेगवेगळे अधिकार कक्षा आणि म्हणूनच हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि दूरगामी असणार आहे। पुढची बातमी राज्यातल्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराची। कारण शिवसेनेमध्ये बंडखोरी करून शिंदे गटानं भाजपसोबत सरकार स्थापन केलं खरं, पण आता महिना उलटला तरी मंत्रिमंडळाचा विस्तारच झालेला नाही। सर्वोच्च न्यायालयानं पुढची सुनावणी 8 ऑगस्टला ठेवले। त्यामुळे विस्तार त्यापूर्वी होणार का नंतर हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। दरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर दररोज मंत्रिमंडळ विस्ताराची नवनवीन तारीख देत आहेत। गुरुवारी केसरकरांनी रविवारपर्यंत विस्तार नक्कीच होईल असं म्हटलं होतं, पण आता त्या वक्तव्यावरून सुद्धा त्यांनी घुमजाव केलाय। मंत्रिमंडळाचा विस्तार आणखीन 2-4 दिवस लांबणीवर जाऊ शकतो, कारण तो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे असं केसरकर म्हणाले। त्यामुळे आता आमदारांची धाकधूक वाढले। मंत्रिमंडळ विस्तारासाठी वरिष्ठ ज्या तारखा सांगतात त्या आपण जाहीर करत असल्याचं केसरकर म्हणाले। कालच मी जाहीर केलेलं आहे की येत्या रविवारपर्यंत केंद्रीय आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि कधी तो होईल हे सांगणं हे मुख्यमंत्र्यांचं प्रिओगेटिव्ह असतो, ज्यांचा तो अधिकार आहे। त्याच्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपापसामध्ये चर्चा करतील आणि नेमकी जी तारीख आपल्याला कळेल, पण कुठल्याही बाबतीत याच्यामध्ये 4 दिवसापेक्षा अधिक वेळ होणार नाही याची खात्री आम्ही दिलेली आहे। मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, मी ती बातमी जशीच्या तशी आपल्याला सांगितलेली होती आणि त्याच्यानंतर 4 दिवसानंतर आपल्याला माहिती आहे की रविवार येत होता। आता काही कारणामुळे त्यांना एखाद दुसरा दिवस वाढवायला लागला, तर त्याच्यामध्ये चुकीचं काही नाही, तो त्यांचा अधिकार आहे। आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदय ज्याला राज्यपाल महोदयांना कळवतील की आज विस्तार करायचा आहे त्याला तो विस्तार होईल आणि तो लवकरच होईल, याच्याबद्दल कुठल्याही मनात शंका बाळगू नका। त्यामुळे गुरुवारी होईल का रविवारी होईल, पण लवकरच होईल एवढं मात्र नक्की। तिकडे शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर येताच महाविकास आघाडीनं घेतलेले काही निर्णय फिरवण्यात आले, तर काही योजना सुद्धा तातडीनं थांबवण्यात आल्या। राज्यात सध्याच्या घडीला नवं सरकार नवे निर्णय असंच काहीसं समीकरण झालंय, पण आता या नव्या बदलांना थेट न्यायालयात आव्हान देण्यात आलंय। शिंदे फडणवीस सरकारनं सत्तेत येताच आधीच्या सरकारच्या निर्णयांना थेट लगाम लावला किंवा निर्णय बदलण्याचाच धडाका लावला। मात्र आता यातल्या काही निर्णयांना थेट न्यायालयात आव्हान देण्यात आलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेच्या अंतर्गत 12 शासन निर्णयांना स्थगिती देण्यात आली। अनुसूचित जातीच्या 13 औद्योगिक सहकारी संस्थांच्या मंजूर अर्थसहाय्य वाटपाला सुद्धा स्थगिती दिली गेली। डीपीडीसी अंतर्गत मंजूर प्रशासकीय मान्यतांना स्थगिती दिली। आदिवासी घटक कार्यक्रमाच्या अंतर्गत निधी वितरणाला स्थगिती मिळाली। प्रादेशिक पर्यटन विकासाच्या 381 कोटींच्या 2 मंजूर कामांना स्थगिती देण्यात आली। जिल्हा वार्षिक योजना प्रशासकीय योजनांना स्थगिती दिली। एवढंच नाही तर ट्रायबल विभागाच्या जिल्हास्तरीय सप्लाय योजनांना सुद्धा स्थगिती देण्यात आली आहे।
सरकार बदलल्यानंतर 29 समित्यांवरील 197 अध्यक्ष आणि अशासकीय नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश बेकायदेशीर असल्याचाही दावा केला गेलाय। या सगळ्या आदेशांच्या विरोधात थेट मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यात आलाय। यावर कोर्टानं सरकारला 17 तारखेपर्यंत उत्तर द्यायला सांगितलंय। कोर्टाने काल जी प्रतिक्रिया दिली की तुम्ही हे करत असताना कुठलंही कारण देत नाहीत। एकदा ज्या कामाला मंजुरी दिलेली होती किंवा ज्या समित्यावर लोकांची चेअरमन म्हणून किंवा सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली होती, आता तुम्ही त्यांनाही स्थगिती द्यायला सांगतायत आणि भलं तुम्हाला अधिकार असेल किमान तुम्ही कारण तरी द्यायला हवं होतं आणि ह्याच्यात कुठलंही कारण दिलेलं नाही आहे। आणि आता 17 ऑगस्टला पुढील सुनावणी होईल याचिकेवर। 5 माजी सनदी अधिकाऱ्यांनी सरकारला कोर्टात आव्हान दिलंय। महाविकास आघाडी सरकारनं सुद्धा फडणवीस सरकारचे अनेक निर्णय बदलले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनला तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं ब्रेक लावला। कुठल्याही परिस्थितीत सरसकट स्थगिती न करता त्या ठिकाणी अनावश्यक आपल्या लोकांना फेवर करण्यासाठी जनतेच्या पैशाचा अपव्यय होतोय का, या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करत स्थगिती झालेली आहे आणि त्याच्यामुळे सुयोग्य असं उत्तर कोर्टामध्ये हे सरकार निश्चित देईल। सरकार बदललं की निर्णय बदलतात, बदल्या होतात, पण या सगळ्यात लोकोपयोगी योजना थांबू नयेत याची सुद्धा काळजी सत्ताधाऱ्यांनी आणि राजकारण्यांनी घेणं गरजेचं आहे। तुषार उपनवरसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई।